सांगलीत भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीमुळे जनतेत मोठा असंतोष आहे. 20,000 नागरिकांनी यावर हरकती घेतल्यात. 15,000 नागरिकांनी महापालिकेकडून मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याचे हरकतीमध्ये म्हटले. याकडे दुर्लक्ष करत आमदार सुधीर गाडगीळ वाढीव घरपट्टीचे समर्थन करत आहेत. हे दुर्दैवी आहे. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नसतील तर आमदारांनी सत्तेच्या 15 वर्षाच्या काळात काय विकास केला असा बोचरा प्रश्न महापालिका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. भाजपमधील आमदार, स्थायी समिती सभापती व महापौर यांच्यातील गटबाजीमुळे अशी स्थिती उद्भवली आहे. गेल्या 6 महिन्यात नगरसेवकांचे 1 रुपयाचेही काम झालेले नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही गटबाजी मिटवावी, नागरिकांना विकासाच्या माध्यमातून दिलासा द्यावा अशी मागणी करत विरोधी पक्षनेते चव्हाण म्हणाले, मनपा प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे. बिल्टअप एरियावर घरपट्टी आकारणी करावी असे मनपा अधिनियमात कुठेही म्हटलेले नाही. तरीही मनपाने बिल्टअप एरियावर घरपट्टी आकारली आहे. नागरिकांमध्ये असंतोष आहे. या विरोधात आंदोलन, निवेदने दिली. आंदोलनादरम्यान याबाबत समिती स्थापन करून निर्णय घेऊ अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. पालकमंत्र्यांचेही तसे आदेश होते. याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने बिले वाटप करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, घरपट्टी बिलावर 20,000 नागरिकांनी हरकती घेतल्यात. पण सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी वाढीव घरपट्टीचे समर्थन केले. हे दुर्दैवी आहे. 15,000वर नागरिकांनी हरकती घेताना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याचे म्हटले. मग वाढीव घरपट्टीचे समर्थन करणाऱ्या आमदारांनी सत्तेच्या 15 वर्षाच्या काळात काय विकास केला असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, प्रशासनाने 20% बिल्टअप एरियावरील आकारणी जरी रद्द केली तर नागरिकांना 20% फायदा होणार आहे. यासाठी सभागृहात आवाज उठवूच, पण रस्त्यावरही लढाई लढू. हरकती घेतलेल्या नागरिकांचे पूर्ण समाधान होईपर्यंत प्रशासनाने घरपट्टीच्या अंतिम बिलाचे वाटप करू नये असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये जो भांडवली मूल्य आधारित प्रशासनानं जी घरपट्टी सांगलीच्या नागरिकांवर जी लादली गेली आहे आणि ती घरपट्टी वाढीव घरपट्टी आहे. एका बाजूला या घरपट्टीच्या माध्यमातून सर्व सांगलीतली जनता नाराज असताना दुसऱ्या बाजूला सांगली विधानसभेचे आमदार सांगली महापालिकेमध्ये येऊन प्रेस घेतात, आयुक्तांना भेटतात व प्रेसच्या माध्यमातून जे सांगितलं जातं की घरपट्टी योग्य आहे आणि ती लोक भरायला तयार आहेत, हे कुठं तर चुकीच्या पद्धतीनं आहे असं आम्हाला वाटतं. कारण बऱ्याच संघटनांनी वाढीव घरपट्टीच्या माध्यमातून अनेकदा आंदोलनं केली. काँग्रेस पक्षानं सुद्धा आंदोलन केलं. तर या आंदोलनाच्या माध्यमातून एका बाजूला आंदोलन होत असताना प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनानं आंदोलनाच्या ठिकाणी येऊन काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना आश्वासन देण्यात आलं की ज्या ज्या चुकीच्या पद्धतीनं घरपट्टी आकारली आहे त्यासाठी आम्ही कमिटी स्थापन करतो आणि त्या कमिटीमध्ये सांगलीतील संघटनातले एक सदस्य व नगरसेवक व अधिकारी यांना घेऊन घरपट्टी संदर्भात कमिटी स्थापन करतो आणि काही चुका प्रशासनाकडून झाल्या त्या एकत्र विचार करून त्या संपवण्याचं काम प्रशासनानं करतो. असं असताना एका बाजूला प्रशासनानं कमिटी स्थापन करतो म्हणून सांगितलं असताना आमदारांनी येऊन घरपट्टी बरोबर आहे असं सांगणं कुठं तर चुकीचं आहे. एवढं आपल्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. दुसऱ्या बाजूला महापालिकेमध्ये बैठक घेत असताना पदाधिकाऱ्यांना न बोलवता ठराविक भाजपच्या नगरसेवकांना बोलवून आयुक्तांबरोबर बैठक घेणं, वेगळ्या विषयांवर चर्चा करणं. कारण आमदार फक्त भाजपचे नसून हे सांगली विधानसभेचे सर्व नागरिकांचे आमदार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना बोलवणं गरजेचं होतं. आम्हाला न बोलवलं तरी चाललं असतं. निदान त्यांच्या प्रथम नागरिक असणारे महापौर आणि उपमहापौर ह्यांना तर बोलवणं गरजेचं होतं, पण त्यांना पण बोलवण्यात नाही आलं. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, ह्यांचा अंतर्गत वाद कुठं तर मिटला पाहिजे. ह्यांचा अंतर्गत वाद असल्यामुळं सांगली महापालिकेचा विकास कुठं तर थांबताना दिसत आहे आणि ह्याची सर्वात मोठी खंत आम्हाला आहे.
तर चंद्रकांत दादांनी यांच्यामध्ये कुठं तर मध्यस्थी करावी आणि हा वाद कुठं तर मिटवावा, जेणेकरून सांगली शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कुठं तर विकासाच्या माध्यमातून फायदा होईल. एवढंच मला आपल्याला सांगायचं.